असलेला जो बार आहे, या बार मध्ये डान्स बार चालवला जात होता, अश्लील नृत्य केलं जात होतं, पैसे उडवले जात होते, हे सगळं त्याच्यामध्ये होत होतं. आणि हे मी सगळी माहितीच्या अधिकारात ही मला मिळालेली आहे. त्यामुळे ही माहिती खोटी असू शकत नाही. या माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीमध्ये 22 डान्स बार म्हणजे बारबाला, 22 गिराईक, 4 कर्मचारी यांच्यावरती कारवाई केलेली आहे. बारचे नियम तर सगळे तुळवले गेलेलेच आहेत, परंतु याच्या बाबतीत खुलासा करताना माजी मंत्री रामदास कदम यांनी सांगितलं की माझ्या पत्नीच्या नावाने बार आहे, म्हणजे आता त्याच्यात काय डिस्प्यूट राहिला नाही. गृहराज्य मंत्र्याच्या आईच्या नावाने डान्स बार चालतो, तो सुद्धा पोलीस स्टेशनच्या नाकाच्या खाली. हे गृहराज्य मंत्री नवीन मुंबई पर्यंत डान्स बार वरती रेड करायला जातात का? तर अश्लीलता चालते, अश्लीलता पसरवली जाते, अनैतिक धंदा आहे, समाज विघातक कृती आहे, म्हणून हे काय करतात, रेड करतात. हरकत नाही, चांगलं काम करतात. पण स्वतःच्या आईच्या नावाने जो डान्स बार चालतोय त्याच्यावर कोण कारवाई करणार? त्याच्यावर कारवाई झालेली आहे. त्यांनी असं देखील सांगितलं, माझा उल्लेख त्यांनी अर्धवट वकील म्हणून केलेला आहे. त्यांना एक गोष्ट कळली पाहिजे, विधानसभेत मी वकील म्हणून बोलत नाही, विधानसभेत मी आमदार म्हणून बोलतो. पुन्हा ही माझ्या आमदारकीची 4थी टर्म आहे. त्याच्यामुळे विधानसभेचे नियम, विधानसभेचे कायदे मला चांगले माहिती आहेत. त्यामुळे मला त्यांच्या ज्ञानाची किंवा त्यांच्या सर्टिफिकेटची गरज नाही. राहिला प्रश्न, त्यांनी असं सांगितलं की डान्स बार आम्ही चालवत नाही, आम्ही चालवायला दिलेला आहे आणि जो चालवतो त्याच्यावरती जबाबदारी आहे. तर मी आपल्या माहितीसाठी हे कायद्यातल्या तरतुदी आणलेल्या आहेत. लायबिलिटी ऑफ द लायसन्स सी फॉर द ऍक्ट ऑफ अ सर्वंट, म्हणजे तुमच्या नोकराने किंवा तुम्ही ज्याला प्राधिकृत केलंय त्याने जर एखादं दुष्कृत्य केलं तर त्याची जबाबदारी कोणाकडे? एक नोकरनामा असतो, इकडे ठेवले सगळं, एक नोकरनामा असतो. जर तुमच्या वतीने तुम्ही कोणाशी अग्रीमेंट करा, त्या अग्रीमेंटला काही किंमत नाही, परंतु कुठलाही डान्स बार चालवताना एक नोकरनामा असतो, ज्या नोकरनाम्यामध्ये तुम्हाला त्याची सगळी माहिती भरून द्यावी लागते. हा नोकरनाम्याची कॉपी आहे आणि ह्या नोकरनाम्यावरती मालकाला सही करावी लागते. या नोकरनाम्यावरती मालकाला सही करावी लागते. आणि एखादी कृत्य तुमच्या वतीने जो प्राधिकृत झालेला आहे त्याने केलं तर त्याची जबाबदारी काय? तर मी तुम्हाला वाचून दाखवतो. Liabilities of the licensee for the act of a servant. The holder of the license, permit, pass or authorization granted under this act shall be responsible as well as the actual offender for any offence committed by any person in his employ or acting with his express or implied permission on his behalf under the provision of this act, as if he himself has committed the same, unless he shall establish that all due and responsible precautions were exercised by him to prevent